नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं काही पाहायला मिळणार आहे की बराच वेळ उलटून गेलेला असतो, पण जानकी काही घरी परतलेली नसते. तेव्हा ऋषिकेश हा खूप टेन्शनमध्ये येतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की तू बाजार समितीच्या रस्त्यावर शोधायला जा जानकीला. तेव्हा ऋषिकेश खूप घाबरलेल्या आवाजात म्हणतो की मी अशी कोणतीच जागा नाही सोडली जिथे मी तिला शोधलं नाही, तर तिचा काहीच पत्ता लागेल नाही, तर अजून कुठे शोधू असं झाले मला. तर आता ती माझ्या कॉल देखील घेत नाही आहे. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनीकडे त्यांचा फोनच नाही आहे दादा. हे ऐकून तर आता शर्वरीला खूपच आनंद होतो. तिला तर आता खूप मजा येते. तर हे सर्व बघण्यामध्ये तेव्हा ऋषिकेश आता परत जानकीला शोधण्यासाठी बाहेर जात असतो. तेव्हा शर्वरी चांगुलपणाचं नाटक करत असते की दादा तू वहिनीला कुठे शोधशील रे, कुठे गेली आहे काय माहिती, परत येते की नाही, तू काळजी करू नको. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी बघतो कुठे शोधायचे ते, पण ती घरी येईल यावर मी आता अवलंबून राहणार नाही. तर ऋषिकेश आता शोधायला बाहेर पडणार आहे. पडताक्षणी जानकी समोर दिसते. तर आता हे पाहून आता शर्वरीला चांगलेच 3-13 वाजतात. तिला खूपच मोठा धक्का बसतो की घरी ती कसं काय सुखरूप आली म्हणून. जानकीला काहीच कसं झालं नाही म्हणून. आता जानकी आल्यानंतर शर्वरीने गाडीचे ब्रेक फेल केले होते हे सर्वांना सांगणार का, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.